नमस्कार मित्रांनो, इलेक्ट्रिशियन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. माहिती आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करण्यास विसरू नका. अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न क्रमांक 126. ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता उच्च लोडच्या खाली तुलनेने कमी असते कारण ऑप्शन ए आउटपुटच्या प्रमाणात कॉपर लॉस जास्त होतो. ऑप्शन बी आयर्न लॉस मोठ्या प्रमाणात वाढतात. ऑप्शन सी प्रायमरी आणि सेकंडरी दोन्हीमध्ये जास्त व्होल्टेज ड्रॉप होतो. ऑप्शन डी प्रायमरी इनपुटच्या तुलनेत सेकंडरी आउटपुट खूपच कमी असतो. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए आउटपुटच्या प्रमाणात कॉपर लॉस जास्त होतो. प्रश्न क्रमांक 127. ट्रान्सफॉर्मर ओपन सर्किट टेस्ट प्रामुख्याने टिंबटिंब मोजण्यासाठी घेतली जाते. ऑप्शन ए इन्सुलेशन रेजिस्टन्स, ऑप्शन बी कॉपर लॉस, ऑप्शन सी कोअर लॉस, ऑप्शन डी एकूण लॉस, ऑप्शन ई इफिशियन्सी कार्यक्षमता, ऑप्शन एफ वरीलपैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी ऑप्शन सी कोअर लॉस. प्रश्न क्रमांक 128. टिंबटिंब निश्चित करण्यासाठी ट्रान्सफॉर्मरची नो लोड टेस्ट घेतली जाते. ऑप्शन ए कोअर लॉस, ऑप्शन बी कॉपर लॉस, ऑप्शन सी कार्यक्षमता, ऑप्शन डी चुंबकीय करंट, ऑप्शन ई चुंबकीय करंट आणि लॉस. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ई चुंबकीय करंट आणि लॉस. प्रश्न क्रमांक 129. ट्रान्सफॉर्मरचा व्होल्टेज ट्रान्सफॉर्मेशन रेशो हा टिंबटिंबच्या गुणोत्तराच्या समान असतो. ऑप्शन ए प्रायमरी टर्न ते सेकंडरी टर्न, ऑप्शन बी सेकंडरी करंट ते प्रायमरी करंट, ऑप्शन सी सेकंडरी मध्ये तयार होणारा ईएमएफ ते प्रायमरी मध्ये तयार होणारा ईएमएफ, ऑप्शन डी सेकंडरी टर्मिनल व्होल्टेज ते प्रायमरी ला दिलेले व्होल्टेज. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सेकंडरी मध्ये तयार होणारा ईएमएफ ते प्रायमरी मध्ये तयार होणारा ईएमएफ. प्रश्न क्रमांक 130. ट्रान्सफॉर्मरच्या टिंबटिंब या भागाचे अतिउष्णतेमुळे सर्वात जास्त नुकसान होते. ऑप्शन ए आयर्न कोअर, ऑप्शन बी कॉपर वाइंडिंग, ऑप्शन सी वाइंडिंग इन्सुलेशन, ऑप्शन डी फ्रेम किंवा केस, ऑप्शन ई ट्रान्सफॉर्मर टँक. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी वाइंडिंग इन्सुलेशन. प्रश्न क्रमांक 131. रेटेड व्होल्टेजपेक्षा जास्त व्होल्टेजवर ट्रान्सफॉर्मर चालू केल्यास टिंबटिंब. ऑप्शन ए त्याचा पॉवर फॅक्टर कमी होईल, ऑप्शन बी त्याचा पॉवर फॅक्टर वाढेल, ऑप्शन सी त्याचा पॉवर फॅक्टरवर कोणताही परिणाम होणार नाही, ऑप्शन डी त्याचा पॉवर फॅक्टर 0 होईल. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए त्याचा पॉवर फॅक्टर कमी होईल. प्रश्न क्रमांक 132. ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉपरची बचत आणि कॉपर लॉस कमी असण्यासाठी त्याचा ट्रान्सफॉर्मेशन रेशो टिंबटिंब असावा. ऑप्शन ए अंदाजे 1च्या जवळपास, ऑप्शन बी एकापेक्षा कमी, ऑप्शन सी एकापेक्षा जास्त, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए अंदाजे 1च्या जवळपास. प्रश्न क्रमांक 133. लोडला पॉवर फॅक्टर टिंबटिंब असताना कमीत कमी व्होल्टेज रेग्युलेशन होते. ऑप्शन ए 1, ऑप्शन बी लॅगिंग, ऑप्शन सी लीडिंग, ऑप्शन डी 0. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी लीडिंग. प्रश्न क्रमांक 134. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर मध्ये लोड करंट 15 एंपियर पर्यंत बदलल्यास सप्लाय करंट टिंबटिंब होईल. ऑप्शन ए 15 एंपियर पेक्षा कमी, ऑप्शन बी 15 एंपियर पेक्षा जास्त, ऑप्शन सी 15 एंपियर, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 15 एंपियर पेक्षा कमी. प्रश्न क्रमांक 135. प्रश्न क्रमांक 135. समान पॉवरच्या विद्युत मोटरच्या तुलनेत ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता टिंबटिंब असते. ऑप्शन ए सारखी, ऑप्शन बी खूपच कमी, ऑप्शन सी खूपच जास्त, ऑप्शन डी किंचित कमी, ऑप्शन ई वरीलपैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी खूपच जास्त.
प्रश्न क्रमांक 136. ट्रान्सफॉर्मरचे शॉर्ट सर्किट व्होल्टेज टिंबटिंबावर अवलंबून असते. ऑप्शन ए लिकेज प्लगच्या किमती, ऑप्शन बी प्रायमरी वायंडिंगच्या ओहमिक रेझिस्टन्स, ऑप्शन सी सेकंडरी वायंडिंगच्या ओहमिक रेझिस्टन्स, ऑप्शन डी कोअरच्या क्रॉस सेक्शनला क्षेत्र. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए लिकेज प्लगच्या किमतीवर. प्रश्न क्रमांक 137. ट्रान्सफॉर्मरमध्ये विद्युत पॉवर एका कॉइलमधून दुसऱ्या कॉइलमध्ये टिंबटिंब पाठवली जाते. ऑप्शन ए चुंबकीयरित्या, ऑप्शन बी इलेक्ट्रोमॅग्नेटिकरित्या, ऑप्शन सी फिजिकल, ऑप्शन डी विद्युतरित्या. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए चुंबकीयरित्या. प्रश्न क्रमांक 138. नो लोडवर आदर्श ट्रान्सफॉर्मरमधील प्रायमरीचे व्होल्टेज टिंबटिंबाद्वारे संतुलित केले जाते. ऑप्शन ए प्रायमरीमध्ये तयार झालेला ईएमएफ, ऑप्शन बी सेकंडरीमध्ये तयार झालेला ईएमएफ, ऑप्शन सी सेकंडरी व्होल्टेज, ऑप्शन डी रेझिस्टन्स आणि रिॲक्टन्समधील ड्रॉप. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सेकंडरीमध्ये तयार झालेल्या ईएमएफ. प्रश्न क्रमांक 139. ट्रान्सफॉर्मरच्या नेम प्लेटनुसार सेकंडरीचे सामान्य व्होल्टेज 220 व्होल्ट असते. त्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ऑप्शन ए 220 व्होल्ट हे नो लोड व्होल्टेज आहे. ऑप्शन बी नो लोड व्होल्टेज 220 पेक्षा जास्त असेल. ऑप्शन सी लोड वाढल्यास सेकंडरीचे व्होल्टेज वाढते. ऑप्शन डी रेटेड करंटच्या लोडवर व्होल्टेज 220 व्होल्टपेक्षा कमी होतो. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी नो लोड व्होल्टेज 220 पेक्षा जास्त असेल. प्रश्न क्रमांक 140. ट्रान्सफॉर्मर त्याच्या जास्तीत जास्त कार्यक्षमतेवर काम करत असल्यास त्याचे कोअर लॉस 1 किलोवॅट आहे, तर कॉपर लॉस टिंबटिंब असेल. ऑप्शन ए 0.2 किलोवॅट, ऑप्शन बी 0.25 किलोवॅट, ऑप्शन सी 0.5 किलोवॅट, ऑप्शन डी 1 किलोवॅट. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 1 किलोवॅट. प्रश्न क्रमांक 141. प्रश्न क्रमांक 141. ट्रान्सफॉर्मर पूर्ण लोडवर काम करत असल्यास त्याची कार्यक्षमता देखील जास्तीत जास्त असल्यास त्याचे आयर्न लॉस 1 किलोवॅट आहे, तर अर्ध्या लोडवर कॉपर लॉस किती होतील? ऑप्शन ए 0.1 किलोवॅट, ऑप्शन बी 0.2 किलोवॅट, ऑप्शन सी 0.25 किलोवॅट, ऑप्शन डी 0.5 किलोवॅट. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 0.25 किलोवॅट. प्रश्न क्रमांक 142. काही ट्रान्सफॉर्मरमध्ये टॅपिंग ह्या कोणत्या बाजूने दिलेले असते? ऑप्शन ए एलव्ही बाजू, ऑप्शन बी एचव्ही बाजूला, ऑप्शन सी एलव्ही तसेच एचव्ही बाजूला, ऑप्शन डी दोन्ही वायंडिंगच्या मध्यभागी. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी एचव्ही बाजूला. प्रश्न क्रमांक 143. कोल्ड रोल्ड ग्रेन ओरिएंटेड स्टील वापरत असलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत विद्युतचे क्षेत्रफळ किती घेतले जाते? ऑप्शन ए कोअरच्या बरोबरी, ऑप्शन बी कोअरपेक्षा 10-15% मोठे, ऑप्शन सी कोअरपेक्षा 15 ते 20% मोठे, ऑप्शन डी कोअरपेक्षा 20 ते 25% मोठे, ऑप्शन ई वरीलपैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कोअरच्या बरोबर. प्रश्न क्रमांक 144. डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर आयर्न लॉस कमीत कमी ठेवण्यासाठी डिझाइन केले आहे, कारण टिंबटिंब. ऑप्शन ए डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरचा प्रायमरी भाग 24 तासासाठी सक्रिय असतो. ऑप्शन बी आयर्न लॉस इन्सुलेशन खराब करू शकते. ऑप्शन सी आयर्न लॉस कॉइलला गरम करेल. ऑप्शन डी वरीलपैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरचा प्रायमरी भाग 24 तासासाठी सक्रिय असतो. प्रश्न क्रमांक 145. ट्रान्सफॉर्मर आणि लार्ज टर्बो अल्टरनेटरच्या निर्मितीसाठी खालीलपैकी कोणते मटेरियल योग्य आहे? ऑप्शन ए कास्ट आयर्न, ऑप्शन बी कास्ट स्टील, ऑप्शन सी कोल्ड रोल्ड ग्रेन ओरिएंटेड स्टील, ऑप्शन डी हॉट रोल्ड ग्रेन ओरिएंटेड स्टील. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कोल्ड रोल्ड ग्रेन ओरिएंटेड स्टील. प्रश्न क्रमांक 146.
ट्रान्सफॉर्मरचा उपयोग काय बदलण्यासाठी केला जातो? ऑप्शन ए पॉवर फॅक्टर, ऑप्शन बी पॉवर, ऑप्शन सी फ्रिक्वेन्सी, ऑप्शन डी व्होल्टेज. मित्रांनो याचा बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी व्होल्टेज. प्रश्न क्रमांक 147. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ऑप्शन ए ट्रान्सफॉर्मर एका विशिष्ट मूल्यापेक्षा कमी पॉवर फॅक्टरवर चालतो. ऑप्शन बी ट्रान्सफॉर्मर नेहमी युनिटी पॉवर फॅक्टरवर चालतो. ऑप्शन सी ट्रान्सफॉर्मरचा पॉवर फॅक्टर लोडच्या पॉवर फॅक्टरवर अवलंबून असतो. ऑप्शन डी ट्रान्सफॉर्मरचा स्वतःचा पॉवर फॅक्टर असतो. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी ट्रान्सफॉर्मरचा पॉवर फॅक्टर लोडच्या पॉवर फॅक्टरवर अवलंबून असतो. प्रश्न क्रमांक 148. एम्प्लीफायरच्या तुलनेत ट्रान्सफॉर्मर काय वाढवू शकत नाही? ऑप्शन ए आउटपुट करंट, ऑप्शन बी आउटपुट व्होल्टेज, ऑप्शन सी आउटपुट पॉवर, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी आउटपुट पॉवर. प्रश्न क्रमांक 149. ट्रान्सफॉर्मरला टर्न रेशिओ एकास 1/5 आणि सेकंडरीवर 1000 ओहम चा रेझिस्टन्स जोडलेला असता प्रायमरीमध्ये वाहणाऱ्या करंटला होणारा रेझिस्टन्स टिंबटिंब असेल. ऑप्शन ए 10 ओहम, ऑप्शन बी 20 ओहम, ऑप्शन सी 40 ओहम, ऑप्शन डी 60 ओहम. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 40 ओहम. प्रश्न क्रमांक 150. कमी शॉर्ट सर्किट व्होल्टेज असलेल्या ट्रान्सफॉर्मर बद्दल खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? ऑप्शन ए ट्रान्सफॉर्मर मधून कमी शॉर्ट सर्किट करंट वाहतो. ऑप्शन बी ट्रान्सफॉर्मर मधून उच्च शॉर्ट सर्किट करंट वाहतो. ऑप्शन सी ऑपरेशन दरम्यान ट्रान्सफॉर्मर मध्ये उच्च तांबे नुकसान होते. ऑप्शन डी ऑपरेशन दरम्यान ट्रान्सफॉर्मर मध्ये आयर्न लॉस होतो. ऑप्शन ई ट्रान्सफॉर्मरचा ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ कमी असेल. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ट्रान्सफॉर्मर मधून उच्च शॉर्ट सर्किट करंट वाहतो. तर मित्रांनो तुम्हाला आजची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला या लेखाशी संबंधित काही प्रश्न किंवा सूचना असतील तर आम्हाला जरूर कळवा. आणि या व्हिडिओमधून तुम्हाला मिळालेली माहिती तुमच्या मित्रांसोबत फेसबुक, व्हॉट्सअप ग्रुप, ट्विटर, टेलिग्राम यांसारख्या सोशल मीडिया साईटवर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.